हे जर बघितलं पण तर ओपनिंगलाच बॅटिंगला गेलेले असं सांगायला हरकत नाहीये. फोर टीमचे ऑनर माननीय श्री हजरतभाई शेख यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पालघर प्रीमियर लीग मध्ये आणखी एक चांगला फटका आणि षटकाराने हे स्वागत केलेले आहे मामाचा भतीजाने भांजाने. ऑफ द मार्क होतो षटकाराने. राहील एक चांगला फलंदाज आहे हे बघितलं. ओहो थोडासा इनकटर बॉल आणि जबरदस्त फटका. समोर आमच्या अख्तर शेख सुद्धा बसलेले आहेत. वेलकम अख्तर भाई, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. विनंती असेल VIP डाइसवर या. जतीन देवलीकर फुल टॉस बॉल. आ बैल मुझे मार और मार दिया छक्का. जबरदस्त फटकेबाजी. षटका लागल्यानंतर एक फुलटॉस बॉल. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. आतापर्यंत 2 बॉल फुलटॉस टाकलेले आहेत. पहिल्या फुलटॉस बॉलवर विकेट मिळाली जतीनला आणि या फुलटॉस बॉलवर 12 वर जाऊन पोहोचतो स्कोर 1 गडीच्या मोबदल्यात. ऑन द राईट्स हॉफले घेतला, ड्रॉप केला बॉलला लॉंगॉनच्या बाहेर. टॉवरिंग सिक्सर. बॅक टू बॅक 3 षटकार. नक्कीच दाखवावं लागेल आपल्या ऑनरला, आपल्या मामाश्रीला गेम PDPL मध्ये. ओहो हुक शॉट. आणखीन एक चांगला फटका. बॉल जाईल डीप बॅक ऑफ द स्कोर लेगच्या दिशेने. काय इशारा पंचांचा. 6 रन षटकार. बॅक टू बॅक 4 षटकार. गोलंदाजी खराब होताना दिसते हे बघितलं. अखून टप्प्याचा बॉल होता. भरपूर संधी हुक शॉट खेळण्याची आणि अतिशय चांगला फटका राहीलचा. हजरतभाई शेख यांचं थोड्याच वेळापूर्वी आगमन झालेलं आहे. SS एंटरप्राइजेसचे ऑनर आणि टीम 94 चे सुद्धा ऑनर आहेत आणि PDPL मध्ये टीम 94 टीम खेळताना दिसेल. फुल टॉस. आणखीन एक टॉवरिंग षटकार. लगातार 5 बॉलवर 5 षटकार ठोकतोय जॅक कॅलिस ऑफ कामन. राहिल अन्सारी 3 फुल टॉस बॉल टाकले होते यामध्ये जतीन देवलीकर याने. पोमन टीमचं एक खासियत असं आहे की पोमन टीम मध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, मात्र बॉलिंग मध्ये कधी कधी मार खात असतात आणि तेच दृश्य या मॅच मध्ये दिसतंय. पोमन बॉयज विरुद्ध न्यू स्टार कामन या 2 टीम मध्ये. 22 मध्ये 23 ची आवश्यकता. ओहो फोर्स केलाय आणि लगातार 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकतोय जॅक कॅलिस ऑफ कामन. राहिल अन्सारी 5000 रुपयाचं रोकड पारितोषिक मिळेल SS एंटरप्राइजेसचे आणि टीम 94 चे ऑनर हजरतभाई शेख यांच्याकडून. पहिला फलंदाज मला वाटते कामन क्रिकेट असोसिएशन मधला, त्याने लगातार 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकलेले आहेत. ओ 7 बॉलला 7. काय जबरदस्त बॅटिंग राहिल अन्सारी याची. अगदी लाईव्ह मध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये दिसतोय राहिल अन्सारी. कामनच्या भूमीवर जर आपण बघितलं याच्या अगोदर सर्वात प्रथम कोणी मारले असेल तर यंगस्टर ग्राउंड 2013 ला साहिल शेख याने जो कासरवडीचा फलंदाज होता त्यांनी 6 षटकार ठोकले होते. त्यानंतर चेतन पाटील अजिंक्यचा त्यांनी 6 षटकार ठोकले होते आणि आज आपण बघतोय राहिल अन्सारी याने सुद्धा 7 बॉलला 7 ठोकलेले आहेत. 48 स्कोर जातोय स्कोर बोर्डवर. 20 बॉल मध्ये आता फक्त 11 रन जास्त षटकार मारण्यामध्ये
59 षटकार मारले होते. नो बॉलचा इशारा पंचांचा. बिमरचा इशारा आहे. नयन ओहो 8 बॉलवर 8 लॉक केलं. बॉलला पाठवून दिला डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार आणि 8 बॉलवर 8 षटकार ठोकतोय लगातार फलंदाज राहिल अन्सारी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल काय जबरदस्त लॉक केलं. मिड विकेटच्या बाहेर षटकार. जिंकण्यासाठी आता रन हवेत फक्त आणि फक्त 4. 1 रनची आवश्यकता हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी राहिल अन्सारी याला. आणि सर्वात फास्टेस्ट सेंचुरी पाहायला मिळेल. एक जरी रन आता जर बनवला राहिलने तर 11 बॉल मध्ये 50. सर्वात फास्टेस्ट सेंचुरी 12चा रेकॉर्ड होता हाफ सेंचुरीचा. बॉलिंग मार्क वर सागर भगत येतोय. फटका तर चांगला आहे आणि हाफ सेंचुरी या ठिकाणी पूर्ण. 11 बॉल मध्ये हाफ सेंचुरी पूर्ण करतोय. या सीझन मधली पहिली हाफ सेंचुरी राहिल अन्सारीच्या नावावर. जबरदस्त बॅटिंग. त्यांचेच मामाश्री एसएच एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अँड टीम 94 चे ऑनर हजरतबाई शेख यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक राहिल अन्सारीसाठी आलेला आहे. टॉस लगेच करायचा आहे. सिराज या लगेच. शिरूबाई सेकंड करून लगेच यायचं आहे. शाहिदबाई त्यांचे पिताश्री राहिलचे यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपयाचं पारितोषिक या फलंदाजीसाठी. 8 बॉलवर लगातार 8 षटकार हा एक रेकॉर्ड कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये कॉमनच्या या भूमीवर कुठल्याही फलंदाजाने आतापर्यंत मारलेला नाहीये. कॉमन मध्ये जर बघितलं तर सगळे ओपनचे खेळाडू खेळून गेलेले आहेत. मात्र हा रेकॉर्ड आतापर्यंत होता. म्हणजे हा रेकॉर्ड लगातार 8 बॉल मध्ये 8 षटकार मारण्याचा रेकॉर्ड जो आहे राहिल अन्सारी याच्या नावावर.